तर बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक होते। अजित पवार यांचा वारसदार आज ठरणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अभिजित बिचकुले, करुणा मुंडे यांनीही बारामती पोटनिवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला। करुणा मुंडे यांनाही उमेदवारी मिळाली, त्याही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। दिवसभर कडाक्याचं ऊन असणार आहे, त्यामुळे कदाचित सकाळच्या सुमाराला आणि संध्याकाळच्या सुमाराला मतदारांचा उत्साह असेल। तर आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडही आहेत। आज बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती आणि या पोटनिवडणुकीसाठी मतदानाकरता पवार कुटुंबीय सुद्धा इथे असतील। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, सुनेत्रा पवार ही मतदानासाठी सकाळीच केंद्रावर येतील। नक्की आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार आता सहयोग म्हणजे त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि अजित पवारांचं स्मृतीस्थळ आहे विद्या प्रतिष्ठान, या ठिकाणी ते आता दाखल झालेले आहेत। अजित पवारांच्या स्मृतीस अभिवादन करून त्या काटेवाडीच्या दिशेने निघणार आहेत। आपण जर पाहिलं तर दादांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होती आणि बारामतीकर जे आहे ते मोठ्या उत्साहाने बाहेर पडतील। आपण जर पाहिलं तर 3,84,000 मतदार आहेत। सुनेत्रा पवार यांना आता किती मतदान पडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादांपेक्षाही जास्त लीड असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते, कारण की या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते प्रत्येक पोटनिवडणुकांमध्ये उमेदवारी जी आहे ते करत असतात। आणि आता जर पाहिलं तर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जे आहेत त्या दाखल झालेले आहेत, त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते मतदानासाठी बाहेर पडतील।